आषाढी एकादशी निमित्त पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमली आहे। अनेक दिवसांचा पायी प्रवास करून सगळे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आपल्या वारकरी बंधू भगिनींसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। चला जाणून घेऊया। वारकऱ्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी महायुती सरकारकडून वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली, ज्यातून परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धपकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे। वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या औचित्याने महायुती सरकारने वारकऱ्यांसाठी नमो एक्सप्रेस या विशेष रेल्वेचे नियोजन केले। तसेच आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक गावगावातून सुमारे 5000 एसटी बसेसची सुविधा महायुती सरकारकडून करण्यात आली। पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्वाभिमान आहे। वारकरी संप्रदायाने भागवत ध्वजाची पताका फडकती ठेवली आहे। पंढरपुरात चंद्रभागोतीरी रंगणारा भागवत धर्माचा सोहळा याची डोळा पाहता यावा व वारकऱ्यांना त्यात सहभागी होता यावे यासाठी महायुती सरकार कायमच वारकऱ्यांच्या पाठीशी आहे।